जेव्हा तुम्ही बाप्पा इथून नेता तेव्हा पूर्ण घर खाली रिकामं होतं, कारखाना रिकामं होतं. त्यामुळे ते सांगू शकत नाही की आम्हाला ते बघवत नाही. श्रावण सुरू होण्याआधीपासूनच बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते. पण यावेळी मात्र कारखान्यांमध्ये आपल्या बाप्पाचा आकार घेणं हे शेवटच्या टप्प्यावर आलेलं असतं. एव्हाना बाप्पा मूर्ती विक्रीसाठी रवाना होतातही. स्वतःच्या हाताने घडवलेल्या रंगवलेल्या छोट्या मोठ्या गणेश मूर्ती जेव्हा कारखान्यांमधून निरोप घेतात, तेव्हा नक्की काय वाटत असेल या मूर्तिकारांना? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी मूर्तिकार हर्षद प्रसाद पाटील, राहणार रामनाथ अलिबाग. पहिल्यापासून लहानपणापासून या मूर्तीची आवड आहे मला. लहानपणापासूनच माती माझ्या हातात असल्यामुळे तो छंद वाढत आज इथपर्यंत बिझनेस आणू शकतो मी. त्याच्या आधी माझे वडील ते आत्ताही करतात. 48 वर्षांनी आता ते काम करतात. आता वर्षभर आमचं काम चालू असतं. फुल टाईम आपण हेच काम करतो. आता ही कस्टमाइज मूर्ती आहे. त्याला मजबूत करण्यासाठी आम्हाला हा काथा वापरावा लागतो. आणि साच्यातले जेव्हा आम्ही मूर्त्या करतो तेव्हा पण ह्या काथ्याचा वापर केला जातो. ही बघा, ही मूर्त आहे. कस्टमर आमच्याकडे आलेले की त्यांची जी पारंपरिक मूर्त आहे तसे आम्हाला बनवून द्या. त्याप्रमाणे मी यंदा ती त्यांची अशी घडवलेली आहे. ही मूर्त आमच्याकडे जवळजवळ 40-45 वर्ष अशीच आहे. त्या कुटुंबाला ही सेमच, म्हणजे जशी 40 वर्षापूर्वी किंवा 45 वर्षापूर्वी पाचशे तशी होती तशीच त्यांना लागते. आपली संस्कृती जपण्यामागे या मूर्तिकारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी साकारलेल्या सुबक मूर्तीमुळे आपल्या घरात श्री गणेशाचं आगमन होतं आणि पुढे वर्षभरासाठी सकारात्मकता देऊन जाते. थेरॅटिकली यात काम नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल आहे. जेव्हा तुम्ही कराल, हातात माती घ्याल, तेव्हाच तुम्हाला कळेल किती मऊ आहे, किती चिकट आहे, आकार द्यायला किती तिथे डेन्सिटी पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते कळेल. तुमच्याकडे जेव्हा 1.5 बाप्पा बसतो तेव्हा तुम्हाला तो बाप्पा घरी गेला की तेव्हा तो भरून येतो तुम्हाला. तसं आम्हाला जेव्हा तुम्ही बाप्पा इथून नेता तेव्हा पूर्ण घर खाली रिकामं होतं, कारखाना रिकामं होतं. त्यामुळे ते सांगू शकत नाही की आम्हाला ते बघवत नाही ते गोष्ट. खूप तेव्हा वाईट वाटतं, पण एक आनंद पण असतो की आपल्या मूर्त्या आज बाहेर जातात. मातीला मूर्तिरूप देणाऱ्या या कलाकारांची गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो याचं समाधान वाटतंय. तुम्हाला ही सिरीज कशी वाटतेय ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूच.